10 महापालिका निवडणुकांसाठीचा प्रचार अखेर थंडावलेला आहे। सर्वच नेत्यांनी आज शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। मुंबईसह 10 महानगरपालिकांच्या निवडणुका येत्या 21 तारखेला होणार आहेत। 21 तारखेला मतदान होते, 23 तारखेला निकाल असेल। आता मतदारांच्या भेटी आणि गाठींवर सर्वात जास्त हा उमेदवारांचा भर असणार आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आमचे विविध प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मुंबईवरून आमच्या सोबत आहे गणेश ठाकूर, तर नाशिकवरून सागर वैद्य, तर ठाण्यावरून असेल आमच्या सोबत वैभव परब, तर पुण्यावरून आहे मंदार गुंजारी। सुरुवातीला गणेशकडे जाऊयात। गणेश, खरं तर मुंबईवर अनेकांनी आपला दावा ठोकलेला आहे, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, एकंदरीतच काय स्थिती असेल मुंबईत आता? प्रचार आता थांबलेला आहे आणि मागील काही दिवसांपासून जी प्रचार फेरी झाल्या किंवा ज्या सर्व पक्षांच्या नेत्यांच्या भाषणा सभा झाल्या त्याला पाहता एकमेकांवर आरोप करण्यात आले आहेत। जे मित्र होते त्या शत्रू झाले आहेत। शिवसेना आणि भाजप हे एकमेकांविरुद्ध लढत आहेत आणि मुख्यतः दोघांमधील लढत आहे असं एक चित्र निर्माण करण्यात आलं। पण त्यानंतर राज ठाकरे उशिरा प्रचारात आले, पण त्यांनी प्रचारमध्ये एकत्रितपणे कमबॅक केला अशी एक धोरण जे आहे ते आता समोर येत आहे। राजाला साथ द्या या नावानं मनसे मत मागताय, तर विकासाच्या नावाखाली भाजप आणि विश्वास किंवा एक शब्द देऊन भाजप मत मागताय आणि आम्ही करून दाखवलं हे सांगून शिवसेना मत मागते। तर निश्चितपणे जी कामं 25 वर्ष शिवसेनेने केली ते त्यांनी प्रोजेक्ट केलेलं आहे। भाजप म्हणते की आम्ही शब्द देतो की ह्याच्या पुढे आणखी चांगलं काम करू आणि राज ठाकरे एकटे पडले आणि त्यांना साथ देण्याची मागणी करतायत। तर अशा प्रकारे हे 3 पक्ष आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी रिंगणात आहे। आम्ही दिवसभर आज पाहिलं की ज्या प्रकारे प्रचार चालला, प्रचारामध्ये लोकांनी उमेदवारांनी जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या, प्रचार फेरी काढल्या, रॅलीज केल्या, रोड शोज केले आणि या आधीपासून जी आहे डोर टू डोर कॅम्पेनिंग सुरू होती। मुख्यतः नेत्यांवर मोठं भार होतं। नेते आपल्या भाषणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत काय पक्षाबद्दल म्हणतात किंवा काय संदेश देतात हे मुख्य होतं। जाहीरनामा यावर यावेळेस कोणीही भार दिला नव्हता, कारण जाहीरनामा जे आहे त्यामध्ये जी विकास कामं केली आहेत ते वैयक्तिकरित्याने उमेदवारांनी समोर ठेवली होती। पण निश्चित जे राजकीय आता एक गणित इथे बनलेलं आहे, शिवसेना आणि भाजप यामध्ये मोठी लढत आहे। मनसे एक्झिस्टन्ससाठी लढत त्यांची सुरूच आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोघेही पुन्हा एकदा एक कमबॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत। महानगरपालिकेमध्ये पाहावं लागेल की शिवसेना पुन्हा एकदा सत्तेवर येते का बीजेपी, जे परिवर्तन होणारच ही घोषणा देऊन जनतेसमोर चालली आहे, तर परिवर्तन होतं का आणि राज ठाकरे यांना साथ मिळते का हे पाहावं लागेल। पण सर्वांनी आपल्या तऱ्हेने प्रयत्न केले आहेत। आता 21 तारखेला मतदान होणार आहे, ज्यामध्ये जो मतदान करणारा जो राजा आहे तो राजा निवडून देईल की कोणाची सत्ता येते आणि कोण उमेदवार यावेळेस मुंबई महानगरपालिकामध्ये निवडून येत होते। त्यामुळे निश्चितच मुंबईमध्ये सरळ लढत पाहायला मिळणार आहे शिवसेना बीजेपीमध्ये। गणेश, तुम्ही राहाच आपल्यासोबत, आपण नाशिकला जाऊयात। सागर वैद्य आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर, राज ठाकरेंकडनं नाशिकचं एक मॉडेल विकासाचं पुढे करण्यात आलंय, नाशिककरांचा नेमका कौल काय असेल यावेळेला? दीपक, खरं तर या संपूर्ण निवडणुकीकडे जर आपण नीट लक्ष दिलं तर ही राज ठाकरेंच्या प्रतिष्ठेची लढत आहे। कारण या ठिकाणी 5 वर्ष मनसेचा महापौर होता, राज्यातली एकमेव महापालिका होते जिथे मनसेची सत्ता आहे, त्याच्यामुळे मनसेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे। त्यांनी केलेल्या विकास कामांची पोहोचपावती मतदार त्यांना देतात का हे या निवडणुकीत लक्षात येईल। दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच आहे की नाशिकची महापालिका नेमकी कोण ताब्यात घेणार। ज्या पद्धतीचे निकाल लोकसभा विधानसभेत आलेले आहेत ते पाहता यावेळेस भाजप आणि शिवसेना नाशिक महापालिकेत मोठी मुसंडी मारेल असं दिसतंय। तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे या संपूर्ण निवडणुकीमध्ये जवळजवळ अदखलपात्र अशा पद्धतीनं म्हणता येतील। कारण काँग्रेस राष्ट्रवादी पूर्णपणे या निवडणुकीत पूर्णपणे ताकदीने न उतरल्याचंच पाहायला मिळालं। एकमेव सुप्रिया सुळेंची छोटेखानी झालेली सभा आणि आज अशोक चव्हाणांची गर्दी नसलेली सभा, या 2 सभा वगळल्या तर काँग्रेस राष्ट्रवादी या संपूर्ण निवडणुकीत अस्तित्वहीन पाहायला मिळाली। तर दुसरीकडे आधी उद्धव ठाकरेंची सभा, त्यानंतर राज ठाकरेंची सभा आणि त्यानंतर काल झालेली मुख्यमंत्र्यांची सभा, या सलगच्या 3 सभांमुळे नाशिकचं वातावरण जे आहे ते पूर्णपणे राजकीयदृष्ट्या तापलेलं आहे। काल मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन नाशिककरांना केलं आहे की मी नाशिक दत्तक घेतोय, हे दत्तक विधान होतं का? नाशिककर मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला विश्वास ठेवून भाजपची सत्ता इथे आणून देतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। खरं तर शिवसेना आणि भाजपने संपूर्णपणे या ठिकाणी ताकद पणाला लावलेली आहे। पालकमंत्री गिरीश महाजन 3 दिवसापासून इथे तळ ठोकून आहेत
आणि शिवसेनेचे सुद्धा वरिष्ठ नेते जे आहेत ते नाशिकसाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे मनसे ही केवळ आणि केवळ यावेळेस सुद्धा राज ठाकरेंच्या करिश्म्यावरच अवलंबून असणार आहे। निश्चितच आहे। त्यामुळे आता नेमकं 21 तारखेला काय घडते आणि 23 तारखेला निकाल काय येतो याची उत्सुकता नाशिककरांना लागलेली असेल। सागर, तुम्ही सुद्धा राहाच आपल्यासोबत। आपण ठाण्याला जाऊयात। वैभव परब आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। वैभव, आत्ताच मुख्यमंत्र्यांची शेवटची प्रचार सभा ठाण्यामध्ये पार पडलेली आहे। एकंदरीतच मुंबईच्या जवळचं झपाट्यानं विकसित होणारं शहर अशी ठाणे जिल्ह्याची नव्यानं ओळख होतीये। ठाण्यातलं चित्र काय पाहायला मिळतंय? दीपक, सकाळपासूनच सर्वजण होते, प्रत्येक पक्षाचे असतील ते आता 5:30 पर्यंत प्रत्येक जणाने आपला शेवटपर्यंत प्रचार करण्याची संधी आहे ती सोडली नाही। त्यात मुख्यमंत्री अपवाद नाही। मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत ठाण्याला संबोधित केलं। ठाण्यातल्या बूथ प्रमुखांची इथे बैठक बोलवण्यात आली होती आणि त्या बैठकीत नेमकं शिवसेनेवर त्यांनी हल्लाबोल केलेला आपल्याला पाहायला मिळाला। खरं तर इकडे लढाई शिवसेना भाजप जरी असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला इकडे विसरून चालणार नाही। खऱ्या अर्थानं शिवसेना आणि भाजपला तोडीस तोड टक्कर जी इकडे आपल्याला पाहायला मिळते ती राष्ट्रवादी काँग्रेसची। त्यामुळे शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल, त्यात चौघांमध्ये जर आपण मुंबई आणि नाशिकच्या तुलनेत पाहिलं तर थोडंसं चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळतं। कारण का राष्ट्रवादी काँग्रेससाठी कळवा आणि मुंब्रा हा गड मानला जातो आणि त्या अनुषंगाने इकडे देखील प्रचार फेऱ्या आहेत त्या सकाळपासून पाहायला मिळालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। शिवसेनेकडून खास करून आज सूरज परमार आहेत, त्यांचा मुलगा आहे अभिषेक परमार, याला प्रचारात उतरवलं गेलं होतं। कारण का सूरज परमार यांच्या त्यांनी जी आत्महत्या केली होती त्या आत्महत्येप्रकरणी 4 जणांना इकडे शिक्षा भोगावी लागली होती। त्यातले 3 जण आहेत ते ठाण्यातल्या परिसरात आज निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि कुठेतरी एक मेसेज द्यावा म्हणून सूरज परमारचा मुलगा आहे अभिषेक परमार हे शिवसेनेकडून म्हणजेच प्रताप सरनाईक आहेत त्यांच्या कुटुंबाकडून प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळाले। भाजपकडून मुख्यमंत्री स्वतः रिंगणात होते, शिवसेनेवर हल्लाबोल करताना पाहायला मिळाले। त्याचबरोबर मनसेची बाजू देखील जरी ठाण्यात आता आपल्याला सध्या कमी दिसली तरी सकाळपासून ठाण्यात बाईक्स रॅली आहेत त्या मनसेकडून आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। कळवा आणि मुंब्राचा जर आपण विचार केला तर आज कळवा आणि मुंब्रामध्ये राष्ट्रवादीकडून मोठी बाईक रॅली आयोजित केली गेली होती जितेंद्र आव्हाड यांच्याकडून। त्याचबरोबर खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसला जर मुंब्रा आणि कळवामध्ये कोणाचा धोका असेल तर तो एमआयएमने देखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला तोड देण्यासाठी मुंब्रा स्टेशनपासून ते काही अंतरापर्यंत बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं। एकंदरीत ह्या सर्व प्रचार तोफा आहेत त्या आता थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। ठाण्यात नेमकं काय चित्र आहे याचं गणित आत्ताच सांगता येणार नाही कारण का अजून मतदान बाकी आहे त्यानंतर निकाल बाकी आहे। खरं तर सर्व पक्षाचं पारडं आहे ते इकडे जड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री स्वतः उतरले आहेत, शरद पवार देखील इकडे येऊन गेलेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांची देखील सभा झालेली आहे। त्यामुळे 3 दिग्गज इकडे आल्यामुळे ठाण्यात नेमकं काय चित्र असणार ते आपल्याला 23 तारखेला कळेल। दीपक, निश्चितच त्यामुळे सर्व पक्षांसाठी ठाण्याची लढत ही प्रतिष्ठेची असणार आहे। पुण्याला जाऊयात, मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मंदार, खरं तर यावेळचा पुण्याचा जो प्रचार सभांचा जो धडाका होता तो खूप चर्चेत राहिलेला होता। एकंदरीतच जी सर्व पक्षांची लढत आहे त्यामधलं चित्र तू काय पाहतोस? दीपक, पुण्यामध्ये कोणत्या एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळेल अशी परिस्थिती असणार नाही, कारण सर्वच पक्षांची पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी ताकद आहे। काही पॉकेट्स आहेत ज्या ठिकाणी प्रत्येक पक्षाचं वर्चस्व आहे, परंतु संपूर्ण पुणे शहरावरती कुठल्याच एका पक्षाचं वर्चस्व आहे किंवा या निवडणुकीमध्येही राहील असं नाही। त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पक्षांमध्येच खरी लढत आहे असं जरी मानलं जात असलं तरी काँग्रेस आणि शिवसेना हे देखील पक्ष आपापली ताकद राखून आहेत आणि सत्ता सुंदरी कोणाच्या गळ्यात माळ घालणार हे शेवटी काँग्रेस आणि शिवसेना या 2 पक्षांच्या किती जागा निवडून येतात याच्यावरती अवलंबून असेल। कारण भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल या दोन्ही पक्षांपैकी कोणता पक्ष बहुमतापर्यंत पोहोचेल असं आत्ताचं तरी चित्र नाही। आणि या सगळ्या चर्चेमध्ये पुण्यामध्ये मनसेला काही जण खिचगंतीतच धरत नाहीयेत, परंतु असंही असणार नाही। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये अगदी निकराची या ठिकाणी लढाई आहे आणि अशा वेळी अगदी मोजक्या जागा जरी मनसेकडे निवडून आल्या मनसेच्या
तरी सत्तेचा जो किंग मेकर आपण ज्याला म्हणतो तो मनसे किंग मेकर देखील ठरू शकतं, अशी या ठिकाणची परिस्थिती आहे. या निवडणुकीमध्ये अनेक जण खास करून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आणि ही निवडणूक जी आहे ती पुण्यामध्ये गुंडांचा मुद्दा आणि पक्षांतरांचा मुद्दा या मुद्द्यांवरती आपल्याला गाजल्याचं आपण पाहिलं. वेगवेगळ्या नेत्यांच्या सभा या सगळ्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपण पाहिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आधी 4 सभा झाल्या. त्यानंतर मागच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे 2012च्या निवडणुकीमध्ये शरद पवार प्रचारात उतरले नव्हते, मात्र यावेळी शरद पवारही प्रचारात उतरले. पुण्यामध्ये त्यांनी सभा घेतल्या, पिंपरी चिंचवडमध्ये सभा घेतल्या. अजित पवारांनी देखील पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड तर त्यांचं खास लक्ष असलेलं असं शहर आहे, त्या ठिकाणी प्रचाराचा धडाका लावला. आणि हे सगळं होत असताना काल मात्र भाजपची मुख्यमंत्र्यांची सभा जी रद्द झाली त्याचा मोठा फटका भाजपला या सगळ्या कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये बसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्याचं कालच्या सभा रद्द झाल्याचं सावट आज देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलेलं होतं, तर अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये रोड शो करत होते. इतर कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. जाहीर प्रचार जरी संपलेला असला तरी आता जाहीर प्रचारानंतरचा जो पुढचा भाग असतो थेट मतदारांपर्यंत पोहोचणं आणि वेगवेगळ्या प्रकारे मतदारांना वश करणं याकडे आता सगळ्या उमेदवारांचं लक्ष लागलेलं असेल. आणि पुण्याचं मी आधी जसं म्हटलं की कोणत्या एका पक्षाची संपूर्ण शहरामध्ये ताकद आहे असं नाही, वेगवेगळी पॉकेट्स आहेत, वेगवेगळ्या पक्षांची ताकद असलेली. आणि हे जे पक्ष आहेत ती आपली ही जी पॉकेट्स आहेत ती किती कायम राखतात आणि दुसऱ्याच्या पॉकेट्सना किती भगदाड पाडतात याच्यावरतीच पुण्याचा निकाल अवलंबून असेल. निश्चितच. त्यामुळे आता पुण्यामध्ये 21 तारखेला जे मतदान होतं त्यामध्ये नेमकं कोणाला बहुमत मिळते की त्रिशंकू परिस्थिती निर्माण होते की आणखी काही वेगळं चित्र निर्माण होते हे 23 तारखेलाच आपल्याला समजू शकेल. बंदार, यासोबतच आमचे प्रतिनिधी वैभव परब आणि गणेश ठाकूर आणि सागर वैद्य हे सुद्धा आपल्याला विविध ठिकाणून माहिती देत होते. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.